बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे जर तुम्ही घेतलं तर तुम्ही उन्नती तुमची करू शकता. तर ही उन्नती करण्यासाठी समाजरत्न फाउंडेशननी जे पाऊल टाकलेलं आहे आणि त्यासाठी आपण इथे सर्वत्र जमलेलो आहोत. तर प्रथमतः समाजरत्न फाउंडेशन तर्फे आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. दीप तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची. आजचा हा दिवस समाजरत्न फाउंडेशन तर्फे क्रांती दिन म्हणून आपण करतोय की डीजे सोडून आपण विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतोय. साठी राहील. यानंतर बाबासाहेबांना हार अर्पण केला जात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज खूप स्फूर्तीचा दिवस आहे. 14 एप्रिल महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपले बाबासाहेब त्यांचा जन्मदिवस. आज ही ऊर्जा आपण काही वेगळ्या गोष्टींमध्ये पण यूज करतोय. तर आपण थोडा आपला जयंतीचा उत्सव वैचारिक दृष्टिकोनाने आणि आपल्या विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करण्यासाठी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तत्पूर्वी मी विशाल भगत सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी प्रेझेंटेशन घ्यावं, कारण ही इज गेटिंग लेट ऍक्च्युअली. सो वी कॅन प्रोसीड विथ हिज गायडन्स. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझं अभिवादन. जय भीम. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, पाल्यांना, पालकांना माझी आवर्जून विनंती आहे की आवर्जून विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या. पुढचे 30 मिनिटं, आय बिलीव्ह 30 मिनिटं सफिशियंट आहेत सर. पुढचे 30 मिनिटं असे असले पाहिजेत की इथनं बाहेर निघताना तुम्हाला एक रिकॉल व्हॅली व्हावी की आपण काहीतरी नवीन शिकून गेलो. माझा परिचय थोडक्यात, मी एक मोठ्या MNC मध्ये जी सौदी बेस्ड आहे, ॲज अ जनरल मॅनेजर HR ट्रान्सफॉर्मेशन लीडर काम करतो. मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स अँड टोटल रिवॉर्ड्स, म्हणजे पगार किती द्यावा, कसा द्यावा. आय टॉक अबाउट दॅट. टोयोटा इज माय वन ऑफ द डीलर्स सर. वी आर द डिस्ट्रीब्युटर्स ऑफ टोयोटा इन सौदी. I work with them as a HR general manager in Total Rewards Limited. पण हा माझा पॅशन आहे जो आपण तुम्ही बघणार आहात थोडक्यात. अगदी बोलण्याच्या प्रत्येक गल्ली वस्तीत मी इथेच राहिलेलो आहे येरवड्यामध्ये 4 वर्ष. त्या व्यतिरिक्त देखील प्रत्येक गल्ली वस्तीत जाऊन हा एक प्रकल्प असतो. सुभाष शिरसाट सर मला तसेच भेटलेत आणि त्यांनी सांगितलं की ही गरज आहे आणि नितांत गरज आहे. मी सुरू करण्यापूर्वी माझी एक कविता आहे, आय एम ऑल्सो पब्लिश्ड पोएट. तर ती कविता अशी आहे की मी तुटलो, तुकडे झाले 2 माझे. मी तुटलो, तुकडे झाले 2 माझे. एकाला जिंकण्याचा खुळा नाद आणि दुसऱ्याला हरण्याची फसवी भीती. हीच माझ्या माणसाची गती, हीच माझ्या माणसाची गती. थोडक्यात या 2 पैलूंना जर तुम्ही लक्षात घेतलं तर यू हॅव द चॉईस which side you want to be. आणि आय विल डेफिनेटली रेकमेंड ऑल ऑफ यू, एव्हरीबडी सिटिंग हिअर ॲज अ पॅरेंट or student or potential working professional, choose a constructive side. We also have destructive and not so constructive side. So असं लोक म्हणतात नाचून वाचून गाऊन. नाचून साजरी करायला पाहिजे किंवा वाचून. मी प्रत्येक पद्धतीने करतो. मी नाचून, गाऊन, वाचून, दान करून, बोलून, ऐकून, ध्यान देऊन प्रत्येक पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. समाजरत्न फाउंडेशननं मला आपल्या समोर उभं राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल समाजरत्न फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि खास करून संजय शिरसाट साहेबांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो. भीमा कोरेगाव हे ऐतिहासिक युद्ध 1 जानेवारी 1818 मध्ये जे झालं त्या युद्धानंतर आपल्या या विशाल भारत देशातील जातीयता संपुष्टात आली. हे युद्ध का झालं, कसं झालं याच्या डीप मध्ये मी न शिरता की फक्त जे 500 शूर योद्धे होते त्यांनी समोर आपल्या किती योद्धे आहेत याचा विचार केला नाही. त्यांच्याकडे किती यंत्रसामुग्री आहे, किती हत्ती आहेत, किती घोडे आहेत, किती तोफ गोळे आहेत याचा काही विचार न करता सामोरे गेले. का सामोरे गेले? त्यांचा स्वतःवर
आणि स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आत्मविश्वास होता. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते समोरच्या 28,000 पेशव्यांशी लढले आणि त्यात विजय मिळवला. यात महत्वाचं काय आहे, आपल्या आत्महत्येवर विश्वास पाहिजे, इतकंच मी सांगतो. दुसरी गोष्ट, मी भीमा कोरेगाव युद्धातील शिंदकांचा 12वा वंशज आहे आणि माझे आजोबा भीमा कोरेगावचं युद्ध जितकं महत्वाचं आहे तितकंच 1920 साली जी ऐतिहासिक माणगाव परिषद झाली होती, त्या माणगाव परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांनी आमच्या छोट्या गावात, कळंगरी हे छोटं गाव आहे खूप, आमच्या सांगली जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर जिल्हा खूप मोठा आहे, तरी पण शाहू महाराजांना आपण दूरदृष्टी लावलेला राजा म्हणतो, त्या राजांनी माझ्या आजोबांना या कळंगी या गावातून, छोट्याशा गावातून कोल्हापूरला बोलवून घेतलं आणि त्यांना विनंती केली की या माणगाव परिषदेमध्ये 29 वर्षाच्या बाबासाहेबांना आपण दलितांचे नेते घोषित करायचे आहे. त्यासाठी मला पूर्ण खात्री आहे की या माणगाव परिषदेसाठी आपणच जास्तीत जास्त लोक गोळा करू शकाल, म्हणून त्यांनी आमच्या आजोबांना स्वागत अध्यक्षपद दिलं होतं. आणि त्या 1920 साली आमच्या आजोबांनी त्या माणगाव परिषदेसाठी साधारण 9-10 हजार माणसं गोळा केली होती आणि ती माणगाव परिषद यशस्वी केली होती. भीमा कोरेगाव युद्धातील शिंदकांचा मी वंशज, माझे आजोबा माणगाव परिषदेचे स्वागत अध्यक्ष होते. पण हा आता भीमा कोरेगावला इथून आपल्यापासून साधारण 20 किलोमीटरवर भीमा कोरेगाव आहे, पण तिथं प्रत्येक 1 जानेवारीला 30 ते 35 लाख लोक येतात, पण त्यांना हा खरा इतिहासच माहित नाही. Hi जय भीम, सगळ्यांना जय भीम माझ्याकडून. होप एव्हरीवन इज डुइंग ओके. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. भरपूर धन्यवाद समाजरत्न फाउंडेशनचा आणि सुभाष सरांचा, ज्यांनी मला आपला एक इम्पॉर्टंट वेळ दिला की मी आपल्या सगळ्यांशी कनेक्ट करू. आपल्याकडे वेळ थोडं कमी आहे, सो आय ट्राय टू गेट as much as I can on this auspicious occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. Thank you so much again for joining. We shall begin with the presentation. Okay. हा प्रेझेंटेशन करण्याचा आपला जो मेन हेतू हा आहे की म्हणजे आपल्या मुलांना जी म्हणजे आपली जी मुलं आहेत कम्युनिटीची आपल्या, त्यांना फारसा गायडन्स नाही आहे फॉरेन एज्युकेशनच्या बाबतीत किंवा बाहेर कोणकोणत्या कंट्रीजमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कुठे आपल्या कमीत कमी खर्चामध्ये जास्त स्कॉलरशिप मध्ये आपण बाहेर जाऊन शिकू शकतो आणि आपला एक करिअर बनवू शकतो. जसं मी 2009 साली UK ला आलो. मी आता एक ब्रिटिश सिटीजन आहे. इथे बाबासाहेबांच्या कृपाने मला भरपूर इकडे यश मिळालं आणि माझं ॲज अ कर्तव्य आहे ॲज समवन फ्रॉम द शेड्यूल कास्ट कम्युनिटी की जास्तीत जास्त लोकांना मी ह्या गायडन्स देऊ की ते पण माझ्यासाठी येऊन इकडे चांगला एक लाईफ जगू शकतात, चांगला शिक्षण घेऊ शकतात आणि क्वालिटी ऑफ लाईफ एन्जॉय करू शकतात. ठीक आहे, तर मी थोडासा तुम्हाला आपला एक बॅकग्राऊंड देतो. म्हणजे माझं नाव आकाश मेश्राम आहे, मी नागपूरचा आहे प्रॉपर आणि मी इथे न्यूकासल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लंडमध्ये शिकायला आलो होतो. मी इन्व्हेस्टमेंट बँकर बाय प्रोफेशन आहे. मी फॉरेक्स ट्रेडिंग आणि कमॉडिटीजमध्ये जवळजवळ 11 वर्ष HSBC आणि लॉयड्स बँकेत काम केलं. त्याच्यानंतर मी 2018-19 साली ही कंपनी सुरू केली, ज्याचं नाव आहे SK UK, स्टडी ॲडवायझर्स UK. याचा मी फाउंडर आणि CEO डायरेक्टर आहे आणि ही मँचेस्टर इंग्लंडमध्ये बेस्ड आहे. मी आता मँचेस्टरवर तुमच्याशी बोलत आहोत आणि माझा हा हे मेन सोशल एंटरप्राइज हेतू याच्यामागे हे होतं की जास्तीत जास्त मुलांना, स्पेशली आपल्या कम्युनिटीच्या लोकांना हे गायडन्स मिळायला पाहिजे. कुठे कुठे ऑप्शन्स अवेलेबल आहेत का शिकायला, कोणती कंट्रीजमध्ये सेटलमेंट इझी आहे, कुठे विजा आपल्याला इझिली मिळून जातो, कुठे स्कॉलरशिप चांगले अवेलेबल आहेत, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणते कोर्सेस करायला पाहिजे, हे सगळं माझं एक याच्यामध्ये महत्व होतं की याच्यामुळे आपण एक संस्था स्थापित करावी. थोडंसं बॅकग्राऊंड माझ्या बाबतीत जवळजवळ 12 वर्षाचा इन्व्हेस्टमेंट बँकिंग एक्सपिरियन्स आहे. मी ट्रॅव्हल टू मोर दॅन 36+ कंट्रीज मी ट्रॅव्हल केलेला आहे आतापर्यंत. मला मोटरसायकलचा शौक आहे. मी जस्ट एक मागच्या आठवड्यामध्ये एक लक्झेंबर्ग, फ्रान्स आणि जर्मनीचा एक मोटरसायकल टूर करून आलो. तिथे भरपूर आपले इंडियन स्टुडंट्सला आपण भेटलो, त्यांच्यासोबत ट्रॅव्हल केलं, तिकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये गेलो, 1-2 टॉक्स देऊन आलोय मी. आणि मला असं ट्रॅव्हलिंगचा कल्चर सोबत एक्सचेंज करण्याचा, त्यांचे व्ह्यू पॉइंट्स अंडरस्टँड करण्याचा भरपूर म्हणजे एक इंटरेस्ट आहे. दॅट हेल्प्स मी टू डेव्हलप मी ॲज अ पर्सनॅलिटी आणि आपण आपल्या म्हणजे मुलं येणाऱ्या जनरेशनची यांना आपण जास्तीत जास्त नॉलेज देऊ शकतो.
ठीक आहे. कंपनीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. आपल्या समाजरत्न फाउंडेशनच्या पार्टनरशिप सोबत जवळजवळ आतापर्यंत आपली जवळजवळ 15 ते 20 मुलं UK, US आणि ऑस्ट्रेलिया जवळजवळ गेलेली आहेत शिकायला. स्पेशली UK मध्ये मी बेस्ड आहे. UK मध्ये तर आपल्याकडे नांदेडची एक सृष्टी बुक्तरे म्हणून मुलगी आहे, तिकडे युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीनला शिकत आहे. एक अल्पेश गाडगे नावाचा औरंगाबादचा मुलगा आपला युनिव्हर्सिटी ऑफ हडर्सफील्डला शिकत आहे. यांना आपण जास्तीत जास्त स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे. अजून 2-3 मुलं आता जस्ट जानेवारीमध्ये इकडे शिकायला आले कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांना आम्ही सगळी हेल्प केली फ्रॉम अकॉमोडेशन टू एव्हरीथिंग विच विल डिस्कस फर्दर. तर या मुलांना आपण आपल्या कम्युनिटीच्या लोकांना स्पेशल आपण हे प्रोव्हिजन करून देतो की त्यांना युनिव्हर्सिटी चांगली त्यांच्या ग्रेडच्या हिशोबाने आणि त्यांचं कोणकोणतं कोर्सेस सिलेक्शन सगळं आपण हेल्प करून देतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्याच्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. समाजरत्न फाउंडेशन ह्यांचा आज जो कार्यक्रम आहे ह्याचा हेतू असा आहे की काही धिंगाणा नको, काही डीजे नको, काहीही नको असेल. यंगस्टर्सला, युथला काय हवं आहे, कारण ऍट दी एंड तुम्हीच आहात की जे हे देश पुढे नेणार आहात. आपली जी कम्युनिटी आहे, बुद्धिस्ट कम्युनिटी, ह्यांना पुढे नेणार आहात. ह्यांच्यासाठी काय असावं, नाच गाणे असं नसून आज आहे की आपल्याला शिक्षणाची ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे, कुठे नाही. ज्यांच्याकडे स्किल आहे त्यांना कुठे आहे, ज्यांच्याकडे स्किल नाहीये त्यांना सुद्धा कुठे आहे. आता इथे जितके बसलेले आहे त्याच्यामध्ये बरेचपैकी पालक आहेत, यंगस्टर्स कमी आहेत. परंतु ऑनेस्टली प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक पालक ह्याची एकच अशी इच्छा असते की फायनान्शियल स्टेबिलिटी, फ्रीडम आणि सर्वात शेवटचं म्हणजे म्हणलं की समाजामध्ये रिस्पेक्ट. हे सर्वांची इच्छा असते, बरोबर की नाही. आणखी काय त्याच्यामध्ये सर्वांना हेच हवं असतं ऍट दी एंड, फायनान्शियल स्टेबिलिटी. ह्याच्यासाठी आपण काय बघतो, चांगला जॉब पाहिजे, चांगलं करिअर पाहिजे. अच्छा, आता मला हे सांगा की चांगला जॉब म्हणला आपण तर ह्याला एकमेव सर्वात चांगला पर्याय कुठला, तो म्हणजे गोइंग फॉर मास्टर्स, टू परस्यू मास्टर्स, टू परस्यू PhD. आणि ते कुठे परस्यू करायला पाहिजे, इन इंडिया, इन अब्रॉड. माझं तर म्हणणं आहे की इन अब्रॉड. इंडियामध्ये, भारतामध्ये शिक्षणाची क्वालिटी कमी आहे असं म्हणत नाहीये मी. बाहेर चांगली आहे असं सुद्धा म्हणत नाहीये मी. परंतु बाहेर का म्हटल्यावरती की बाहेर आपण गेलो, आपल्या लोकांमधून बाहेर पडलो, आपण इथे भरपूर प्रमाणात कम्फर्टेबल आहोत. सर्व माहिती आपल्याला इथे. बॅकवर्डसाठी आपले पॅरेंट्स असतात मागे की काय झालं तर पप्पा बघतील, काय झालं तर मम्मी बघेल, काही इश्यू नसतो इकडे. आपण बाहेर गेलो, वी आर अलोन. जे काय करायचे आपल्यालाच करायचे. त्यासोबत नवीन लोकांशी हाऊ टू नेटवर्क. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपली स्किल्स, त्यांचा कल्चर, त्यांची पद्धत शिकवण्याची कशी असते, आपली कशी असते. आपली मी आता राग मानून घेऊ नका तुम्ही लोक, पण मी पण विद्यार्थीच आहे. जितकं मी बघितलेलं आहे तिथं दिसतं की रटाळ काम, बाबा एवढं पाठांतर करून या उत्तर लिपीमध्ये आणि निघून जा. तुला कळलं नाही कळलं, डझंट मॅटर. मार्क्स मिळाले, यू कॅन मूव्ह ऑन. बाहेर असं नसतं. आता मयूर डोकर जात, तो सांगतो मला की बाहेर असं नाहीये. आज शिकवलं, आज प्रॅक्टिकल झालं, रिव्हिजन डन, दॅट्स इट. सुप्पबुद्धं पपुज्यन्ति सदा गौतमा सावका एसन दिवाचरतोच नित्यं बुद्धगता सती. जसं या ठिकाणी आपण बढोगे नहीं तो लढोगे नहीं, बढ़ने वाले आप लोग हो और मैं भी लढ रहा हूं. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, त्यातले खूप महत्वपूर्ण आहे. बढ़णं म्हणजे शिकणं म्हणजे फक्त शिकणं नाही किंवा पदवीधर होणं नाही, तर जागरूक होणं. आणि जो जागरूक होतो तोच समाजामध्ये क्रांती घडवू शकतो. म्हणून तुम्ही जेवढे जण बसल्या, भले संख्या कमी असू द्या, परंतु मी एकामध्ये इथे लाखाला बघतो आणि तुम्हीच इतिहास घडवू शकता. कारण की हा दृष्टिकोन ठेवणारे लोकच समाजासाठी झटू शकतात किंवा समाजासाठी
काम करू शकतात. नाहीतर नाचायला तर आपला संपूर्ण समाज आहेच म्हणा, कारण की लाखो लोक आज रस्त्यावरती उतरून आपण जयंतीचा उत्सव साजरा केला पाहिजे. परंतु जर आपण आपला इतिहास समजून घेतला तर इतिहासाच्या कानाकोपऱ्यात किंवा इतिहासाच्या खोलामध्ये असं लिहिलं आहे, ज्यावेळेस कुठलाही समाज कुठल्याही गोष्टीची अतिशोक्ती करतो तर तो अधिक अधोगतीकडे जातो. तर आपण अधोगतीकडे नाही गेलं पाहिजे. जर आपण स्वतःला जागरूक समजू, फक्त महापुरुषांची तुलना इतर महापुरुषांसोबत करून चालणार नाही, किंवा महापुरुषांच्या कार्याचं गुणगौरव करत असताना इतरांशी ते किती वेगळे होते आणि ते किती श्रेष्ठ होते हे दाखवून आपल्याला चालणार नाहीये. जर आपण महापुरुषांना मानतो, जर महापुरुषांच्या विचारावर चालतो, म्हणजे विचारांना ऐकतो, तर त्या विचारांची अंमलबजावणी स्वतःपासून आणि स्वतःच्या आयुष्यात करणं खूप गरजेचं आहे. सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त एका दिवसाची न राहता ती वर्षभर त्यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा ज्यांचा अट्टहास असतो, असे आदरणीय सुभाष शिरसाट सरांनी या समाजरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी हिताचा जो दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी मला आमंत्रित केलं, तर सर्वप्रथम तर मी त्यांचे आभार मानतो आणि उपस्थित सर्वांना माझा क्रांतिकारी सप्रेम जय भीम करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझा विषय सरांनी दिल्याप्रमाणे आणि आपण परिचयात ऐकल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांबाबतीत मागच्या 5 वर्षापासून सध्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्ण टीम असं कार्यरत आहोत. आपलं एज्युकेशन, आपलं प्रोफेशन सांभाळत कुठेतरी लहानपणापासून जे संस्कार झालेले आहेत त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना वेळोवेळी ज्या काही संधी आहेत त्या जे शासनाने राबवलेल्या आहेत परंतु त्या पण विद्यार्थी पोहोचत नाहीयेत, त्यासाठी आपण ह्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विद्यार्थी हक्क समिती एक विद्यार्थ्यांचं एक संघटन त्याला न म्हणता आम्ही एक कमिटी बसवली. संघटन म्हटलं की त्याचे अनेक अर्थ लागतात, परंतु आम्ही एक कमिटीच्या माध्यमातून हे कार्य करतोय आणि स्पेशली आमचा फोकस, आमची आउटलाईन अशी आहे की विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या स्कॉलरशिपच्या ज्या ज्या योजना आहेत, जे की आपण बघू शकता स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे की समाज कल्याण विभागाअंतर्गत विविध स्कॉलरशिपच्या योजना राबवल्या जातात, त्याही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. सोबतच महाराष्ट्र कामगार कल्याण विभागामार्फत सुद्धा वेगवेगळ्या योजना असतात, त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. सोबतच आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना त्याची पण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि पुणे महानगरपालिका अंतर्गत लोकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पण काही शिष्यवृत्ती योजना आहेत, त्याची पण माहिती आपण या ठिकाणी ऐकूयात. आणि सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत, त्याची पण माहिती तुम्हाला आपण या ठिकाणी मी सांगेन आणि शक्य तितक्या वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल. तर सर्वप्रथम तर एक कॉमन अशी योजना आहे, त्या योजनेपासून मी सुरुवात करतो. भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आहे. आपण साधारणतः 11वीला ऍडमिशन घेतलं, 12वीला ऍडमिशन घेतलं, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं, तर आपला स्पेशली अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही जे काही आपला प्रवेशाचा खर्च आहे तो त्याचा संपूर्ण खर्च देणारी ही योजना आहे आणि अधिकतर विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विसरतात, कारण की त्यांना ही या योजनेबाबतची पुरेशी माहिती नसते. ही योजना आपला पूर्ण खर्च देते, याचा जी काही ऍडमिशनची फीस आहे त्याचा, पण त्यासाठी काही नियम अटी आहेत, त्या म्हणजे की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असावं आणि जे काही 2.5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे, साधारणतः 8 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे, अशांसाठी फ्री शिप योजना आहे, जे की तुमचं प्रवेश शुल्क किमान तुम्हाला 50% अमाऊंट तुमच्या प्रवेशाची हे तुम्हाला रिटर्न दिल्या जाते. तर या योजनेचा लाभ सुद्धा आपण सर्वांनी घेणं अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची योजना म्हणजे की यामध्ये राजश्री शाहू महाराज, यामध्ये आपण आता डिपार्टमेंट वाईज जाऊया. तर समाज कल्याण विभागाअंतर्गत ही योजना चालते स्टेटच्या आणि सेंट्रलच्या. तर यामध्ये तुम्ही स्लाइडवर बघितल्याप्रमाणे मी तुम्हाला आता जे सांगितलं, अनुसूचित जातीचे प्रवर्गातील विद्यार्थी यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, म्हणजे त्यांच्या पालकांचं उत्पन्न, ते याला अर्ज करू शकतात. आदरणीय मंचावर बसलेले सगळे आणि सर्व माझे बंधू भगिनी सगळ्यांना तर जय भीम केलंच आहे. आणि आजचा 14 एप्रिलचा दिवसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती हे सुभाष दादांनी एवढं चांगले हे उपक्रम केले आहे की एक वेगळ्या पद्धतीने सादर केलं आहे. त्याबद्दल मी समाजरत्न फाउंडेशनचं सुभाष दादांचं खूप म्हणजे अभिनंदन करते आणि सगळ्या टीमचं.
कारण एक प्रत्येक याच्यामध्ये असं वेगळं असं काही करायला सुरुवात केली तर थोडं सुरुवातीला हे होतात, पण प्रत्येक याच्यामध्ये बघितलं तर हे आपण एवढं काही विचारल्यानंतर लोकांनी आपण इथे येऊन जे साजरी करतोय, बाहेर जाऊन जे आपण हे केलं साजरी करण्यापेक्षा ते तर जयंती साजरी करावीच लागते, पण इथे जे जास्त लोकांचं समूह आपल्याला अपेक्षित होतं त्यामध्ये आपण निवडक लोकच आपण फार नशीबवान आहोत असं मला वाटते. कारण इतकं चांगलं याच्यामध्ये आपण हे करायला आणि सगळं ऐकायला हे आलोय. आणि आता माझ्या मुलाचं ते तुम्ही बघितलंच तिथनं की त्यांनी तिथनं याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय की कशा प्रकारे हे आहे तुम्हाला. तर माझा मुलगा तिकडे असतो आणि मी त्यांनी सांगितलं की माझ्या इथे असते, तर मी इंडियामध्ये राहून इतर पालकांना, कारण माझ्या मुलाला जेव्हा पाठवायची संधी आली तेव्हा मलाही भीती वाटायची की आपण मिडल क्लास फॅमिली सगळ्यात पहिले आपण कसं करायचं काय करायचं असं मला वाटायचं. पण ज्या वेळेस तो गेला आणि त्याची जी जिद्द होती की मी काही बाहेर जाऊन काहीतरी करेन, मग शेवटी त्यांनी बाहेर जाऊन त्याला पाठवलं. सगळ्या खूप काही लोकांच्याकडे गेलो, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, पैसे बँकेत हे कर ते कर सगळं काही करायला. आणि नंतर तो गेला, मग त्याने काही दिवस तिथे जॉब केला. मग त्याला वाटलं की नाही आई आपण आपल्या मुलांसाठी तिथे सगळे इतर लोक येतात, मग आपला समाज आपल्या समाजाच्या मुलांसाठी आणि इतर आपल्या मराठी मुलांसाठी काहीतरी तिकडे वेगळं करा, म्हणून त्यांनी त्याचे मोठे मोठे जॉब होते सोडून दिले. आणि या मार्गाने त्यांनी मुलांना काही चांगलं वेगळं मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी ते प्रयत्न केला. आणि SUKच्या फर्ममध्ये तो हे करतो, डायरेक्टर म्हणून काम करते. आणि मी इकडे पॅरेंट्सला सांगते की तुम्ही बिनधास्त पाठवा. जेव्हा आपल्या मुलांवरती आपल्याला विश्वास असतो, जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला एवढं मोठं दिलं, आणि मी UK मध्ये जाऊन 4-5 महिने राहून आली, मी तिथलं सगळं काही बघितलं आणि एवढं छान बघितलं असं वाटलं की नाही खरोखरच तिथे लोक खूप छान आहेत आणि आपण आपलं आणखी काहीतरी वेगळं तिथे जाऊन करू शकतो. आणि जे आपल्या इथे बांधवांना, आपल्या समाजातील लोकांना आणि इतर लोकांना आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो, हे मला इथे जाऊन वाटलं आणि खूप वेगळं वाटलं. विचारसरणी आपली मानसिकता जर आपण बदलवली तर खरोखरच आपण बरंचसं काही करू शकतो. याच्याने बस आता एवढंच बोलते कारण वेळ खूप झालाय आणि तुम्ही सगळे हे करत आहे. ठीक आहे, धन्यवाद.